मला हे पटलेलं नाही आहे, हे स्वतःच मी सांगतो. मला नाही पटलं विशालची ती मूव्ह मला नाही पटली. ती खोटी आहे. नाही, ती खोटी नाही आहे. तिचा गेम खोटा आहे. सचिनला भेटायचं. कालच माझं बोलणं झालं सचिन बरोबर. सचिन, रोशन आणि करण आता एकत्र आहेत त्याच्या गावी. काहीतरी कुठलं तरी प्रोजेक्ट करतायत, ते शूट करतायत. कालच मला त्याने सांगितलं की अरे आम्ही तिघं इकडे आहोत म्हणून. पण मला भयंकर आवडेल आणि मी आठवण पण काढायचो राधाची. आरबीच्या बाबतीत जे झालं त्यावेळी ते चुकीचंच होतं. कोण बाहेर पडणार म्हणजे तो एक मृत्यू होता त्या घरातला. सागरदादा, पहिलं तर स्वागत आहे तुमचं स्टार मीडिया मराठीमध्ये. you. खूप सुंदर गेम सुरू होता. वाटलंच नव्हतं सागरदादा एवढ्या लवकर बाहेर येतील, एवढ्या लवकर म्हणजे शेवटचा आता सुरू होता. हा. सो काय सांगाल की तुम्हाला वाटलं होतं का की जे आता एंड पर्यंत आलेला आहे, सो एवढ्या लवकर बाहेर? नाही, मला अजिबात असं वाटलं नव्हतं की मी बाहेर येईन. इच्छा होती अजून शेवटपर्यंत. म्हणजे आता किती 15 दिवस तर राहिले होते, 2 आठवडे राहिले होते. तर कोणाची इच्छा नसणार की शेवटपर्यंत एवढे 85 डेज काढले तर शेवटचे 15 दिवस का. पण ठीक आहे, म्हणजे मला काही राग वगैरे काही नाही. खूप पॉझिटिव्ह नोटला बाहेर पडलो. जेवढं मला उत्तम देता आलं शोसाठी तेवढं मी केलं. आणि जो लोकांचा निर्णय आहे तो मी मान्य केलाय आणि नेहमी करत राहील. नक्कीच दादा, बाहेर आल्यानंतर तुम्ही सांगितलं होतात की बिग बॉसच्या घरात जायला मिळणं हे भाग्यच असतं आणि सगळ्यांनी म्हणजे ज्याला अपॉर्च्युनिटी मिळेल त्यांनी जायलाच हवं. हो. काय सांगाल की बिग बॉसच्या घरात गेल्यानंतर बाहेर आल्यावरती तुम्हाला असं काय वाटतं की आयुष्य किती बदललंय? खूप मी असं नाही म्हणणार आयुष्य बदललं, पण तुम्हाला स्वतःला जर शोधायचं असेल ना, तुमच्यामध्ये काय आहे, तुमच्यामध्ये कुठल्या गोष्टीची कमतरता आहे, ती तुम्ही कशी भरून काढू शकता. म्हणजे एकंदरीत स्वतःला जर शोधायचं असेल तर बिग बॉस नक्की करा. तरी म्हणजे बिग बॉसच्या घरात गेल्यावरती आपण एकटेच असतो, म्हणजे असतात बाकीचे हा. कंटेस्टंट सुद्धा असतात, पण बाहेरच्या जगातला विचार नसतो. काय सांगाल की तो पिरियड कसा होता तुमच्यासाठी? अरे अमेझिंग होता की ऑफकोर्स बाहेरच्या जगाशी कनेक्शन तुटलेलं असतं. बाहेरचे विचार येतात कधी कधी की काय चाललं असेल बाहेर किंवा काय, पण ते एक जग तयार झालेलं असतं की हा हे स्वीकारावं लागलं तिकडे की बिग बॉसचं जे जग आहे ते ह्याच 17 किंवा 21 जणांचं आहे. या जगात फक्त 21 माणसं आहेत, त्यातलं तू एक आहेस सागर. आणि आता कोण बाहेर पडणार म्हणजे तो एक मृत्यू होता त्या घरातला. आणि कोण जास्त काळ जिवंत राहणार त्या घरात. त्याच्याशिवाय एक दुसरं जग आहे बाहेर हे माहीत होतं, पण ते जगता येत नव्हतं. कारण जे आहे ते हे आहे हे मान्य करावं लागलं. आम्ही केलं ते मान्य की हो आता जे काही आहे हेच आहे. तो बेडरूम, तो लिव्हिंग रूम, गार्डन एरिया, किचन, जे आहे ते हेच आहे. यात जगायचं आहे आता आपल्याला. यात 100 दिवस जगायचं आहे. मी 85 दिवस जगलो आणि लोकांनी जो निर्णय दिला तो एक्सेप्ट आहे मला. नक्कीच हा काळ लक्षात राहणारा काळ असणारच हो. तुमचा. सो तुमच्या एंट्रीला समोरच दीपालीताई होती आणि तुम्ही सुद्धा सांगितलं होतं की दीपालीताईला म्हणजे मी ओळखतो आणि पहिली समोर असलेली तीच व्यक्ती आहे. हो. पण घरात गेल्यानंतर ते रिलेशन थोडं वेगळं वाटलं, कारण प्रत्येक वेळी म्हणजे नॉमिनेट करणं मी तेच वगैरे झालं. सो काय सांगाल की दीपालीताईबद्दल, ती कशी आहे? आणि नाही काय आहे, दीपालीला मी आधीपासून ओळखायचो. ती मला ओळखायची. आम्ही भेटायचो, आम्ही बोलायचो. तिने खूपदा माझ्या कामाचं कौतुक केलेलं आहे. पण काय होतं जेव्हा तुम्ही घरात जाता त्यानंतर तुम्ही गेमसाठी गेलेला आहात हे विसरून चालणार नाही. मग तिकडे दीपाली आहे म्हणून थोडासा सॉफ्ट कॉर्नर तिच्या बाबतीत तिने पण ठेवावा असं माझं अजिबात मत नाही. तो गेम आहे. गेममध्ये मला तिचा अडथळा होऊ नये, तिला माझा अडथळा येऊ नये म्हणून घेतलेलेच ते डिसिजन्स आहेत. मत न पटणं हे स्वाभाविक आहे. कुठल्याही असं आपण गृहीत धरूच शकत नाही किंवा असं आपण एक्सेप्ट करूच शकत नाही की मला जे पटलंय ते तिला पटावं आणि तिचं जे म्हणणं आहे ते मला पटावं. माणूस आहे, मतभेद होणार. आणि जे मतभेद झाले ते नॅचरल आहेत. त्याला आपण बगल नाही देऊ शकत, त्याला आपण अमान्य नाही करू शकत.
हो, आम्ही व्यक्त झालो. जे होते मतभेद ते होते. याचा अर्थ असा नाही की आता ती बाहेर आल्यानंतर आमचं रिलेशन आता खराब झालंय किंवा खराब नाही झालं. आम्ही बोलतच होतो. कुठे खराब झालं काही? त्यानंतर आम्ही आता परत बोलणार नाही वगैरे असं काही नाही. तो गेम होता, गेमचा भाग होता. गेम खेळण्यासाठी, तिथे टिकण्यासाठी सगळं जी काही धडपड होती ती त्यासाठी होती आणि ती आम्ही केली. बरं, आम्हाला दिसत होता की बाल्कनी ग्रुप नंतर टोळीमध्ये सागरदादा दिसत होता. पण काटा ग्रुपमध्ये म्हणजे जास्त असं इन्व्हॉल्व झालेलं वाटत नव्हतं. का म्हणजे त्यांची मतं काही पटत नव्हती का तुम्हाला? असं काही होतं का? हां, म्हणजे आपण एखादी गोष्ट एखाद्या टीममध्ये जातो ती मतं पटतात म्हणून जातो. मतं पटत नाहीत तरी मी त्या टीममध्ये असं नाही होणार. काही गोष्टी खरंच पटत होत्या. काटामधल्या पण खूप गोष्टी मला पटायच्या. ज्या मी इकडे टोळीच्या ग्रुपमध्ये मांडायचो. माझी मतं स्वतःची मांडायचो. असं नाही की मला सगळंच पटत होतं त्यांचं आणि म्हणून मी त्या ग्रुपमध्ये असं अजिबात नाही. काटाबरोबर रिलेशन चांगलं होतं. फक्त ते ग्रुप पडले होते. काटा, टोळी असे ग्रुप पडल्यामुळे मी या ग्रुपमध्ये आहे असं झालं होतं. पण माझं असं काही नव्हतं की यांच्याबरोबर रिलेशन खराब आहे आणि यांच्याबरोबर चांगलं आहे. नाही, माझं सगळ्यांशीच रिलेशन चांगलं होतं. बरं, रुचिता आणि राकेशचा मोठा वाद झाला होता तेव्हा आम्हाला सागरदादा सोडवताना दिसत होता. सुरुवातीला झालं सुरुवातीला होतं हां, ते. हां, हां, हां. काय सांगाल त्याबद्दल? कारण दिसताना ते वेगळंच दिसत होतं आणि तुम्ही ते घरामध्ये राहून आलेला आहात. सो काय वाटतं की कोण चुकीचा होता आणि कुठे थांबलं असतं ते? नाही, नाही. जे झालं, आर्मीच्या बाबतीत जे झालं त्यावेळी ते चुकीचंच होतं. अनुश्री आणि आपली रुचिता यांनी जे काही केलं ते खरंच चुकीचं होतं आणि मी तेव्हाही त्यांना म्हटलं होतं की जे करताय ते चुकीचं आहे तुमचं. असं पर्सनल कोणावर किंवा एखाद्या पुरुषाबद्दल असं वक्तव्य करणं खरंच चूक आहे. एक वेगळा मेसेज जातो लोकांपर्यंत. एका एस्टॅब्लिश माणसाची इमेज खराब होते त्यामुळे आणि जी आपण एवढ्या कष्टाने बनवलेली आहे. त्याच्या मागे कित्येक वर्षांची मेहनत आहे. ती एका क्षणात फक्त ह्या गोष्टीमुळे खराब होऊ शकते आणि ते चुकीचं होतं. मी त्यांना तेव्हा पण सांगितलं होतं. बरं, सागरदादा आणि प्रभू यांचं रिलेशन पण खूप सुंदर दिसत होतं सुरुवातीला. म्हणजे खूप गोड, म्हणजे त्याला समजून सांगणं वगैरे सगळं व्हायचं. पण नंतर असं दिसलं की तो लांब होत गेलाय किंवा तुम्ही हां, तो लांब एकत्र होत गेला. बसत नाहीये किंवा जास्त बोलत नाही किंवा हो. एकमेकांना म्हणजे नॉमिनेट करणं व्हायचं. प्रभूमध्ये काय चेंजेस झाले होते का? कारण तन्वी बरोबर तो जास्त राहायचा असं तुम्हाला असू दे, वाटतंय का? मला काही नाही. माझं आणि प्रभूचं रिलेशन खूप छान मेंटेन झालं होतं. त्याला एक गोष्ट काय आहे, मी खूप गोष्टी समजवायचो त्याला. कधी-कधी समजवताना पण माझा आवाज वाढलेला आहे. त्याच्या मागचा हेतू त्याने लक्षात नाही घेतला, की मी त्याला ओरडतोय किंवा एखादी गोष्ट बोलतोय, तर ते त्याच्या चांगल्यासाठी बोलतोय. हे त्याला नाही कळलं. त्याला कदाचित ते नाही पटलं, की मी ज्या पद्धतीने सांगतोय ती पद्धत नसेल पटली. ऑफकोर्स होऊ शकतं. मी असं बोलू शकत नाही, की मी बोलतोय ते बरोबरच आहे किंवा मी ज्या पद्धतीने सांगतोय तुला ते बरोबरच आहे. नाही, एखाद्याला नाही पटलं तर नाही पटलं. मी ज्या पद्धतीने त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होतो, ती पद्धत नाही पटली. त्यानंतर तो मला प्रत्येक वेळी नॉमिनेट नव्हताच करत. कधीच नाही. मी 100% सांगू शकतो, त्याने फक्त एकदा नॉमिनेट केलंय मला. पूर्ण प्रवासात. ना मी त्याला केलंय, ना त्याने मला केलंय. शेवटी त्याच्याकडे पण पर्याय नाही उरला, की आता करावं तर लागणार. कधीतरी ती वेळ येणारच होती. हे मलाही माहिती आहे, की कधीतरी मला त्याला नॉमिनेट करावं लागेल. तो मला नॉमिनेट करेल हे हे मान्यच होतं. एकदाच केलं त्याने मला नॉमिनेट. फार नाही केलं. तर सागरदादा, काल अनुश्री तुम्ही बाहेर आलात तेव्हा रडत होती. पण त्याच्या आधी असं व्हायचं की ती प्रत्येक वेळी तुम्हाला नॉमिनेट करायची किंवा वाकड्यात जातच होती ती. कारण हो. ते सगळं दिसत होतं हो, प्रेक्षकांना. हो. सो काय सांगाल की एवढं रिलेशन चेंज झालं आणि त्याच्यानंतर ती खूप खास बनली तुमची? हां, झालं ते. रिलेशन मेंटेन झालं अनुश्री बरोबर. माझी पोरगी दिसायची मला तिच्यात. सॉफ्ट कॉर्नर तिच्या बद्दलचा झाला. माझा हो, झाला. मी मान्य करतो. लोक किंवा तिकडचे स्पर्धक किंवा बाहेर लोक जर म्हणत असतील, की ती आळशी आहे. हो, आहे. ती खोटी आहे. नाही, ती खोटी नाहीये. तिचा गेम खोटा आहे. ती जे काही करत होती ते गेमसाठी करत होती. तिची पर्सनॅलिटी वेगळी आहे. काही काही लोकांना पटेल किंवा काही लोकांना पटणार नाही अनुश्री. पण अनुश्री
ही एक व्यक्ती म्हणून कशी आहे ना हे माझ्या समोर आलं. मला ओळखता आलं तिला, ती कशी आहे ते. तुम्ही ज्या अनुश्रीला बघितलं किंवा तुमच्यापर्यंत जी अनुश्री पोचली त्याच्यापेक्षा खूप वेगळी आहे ती. आणि मला ती पटली. जी लोकांसमोर आली नाही ती मला दिसलं, मला ती पटली. आणि एक सॉफ्ट कॉर्नर तिच्याबद्दलचा निर्माण झाला. काय वाटतंय की ती फिनाले पर्यंत किंवा ट्रॉफी तिला मिळावी असं मला तुम्हाला खरंच वाटतंय का? वाटतं हो मला कोणाला ट्रॉफी मिळावी तर अनुश्रीला मिळावी असं मला वाटतं. तिची इमेज काय बिल्ड झाली आहे मला काही घेणं देणं नाहीये. पण हो गेम मध्ये मजा आणली आहे तिने. मग काय खोटं बोलून किंवा इकडे आपण काय ते म्हणतो ते इथून तिथे उडी मारणं तिथून इथे सतत बदलत आली. पण इंटरेस्टिंग झालाय तो गेम तिच्यामुळे. तिला मिळावी असं मला वाटतंय. फक्त माझ्या वाटण्याने काही होणार नाहीये. पण मला तू जर विचारशील मला की कोणाला मिळावी तर अनुश्रीला मिळावी. का विशाल नाही वाटत आहे? विशाला वाटतो ना का नाही. विशाल बाप रे स्पोर्ट्समन खूपच डेंजर. डेंजर म्हणण्यापेक्षा म्हणजे काय म्हणू शकतो आपण की स्वतःचा जीव ओतायचा तो प्रत्येक गोष्टीत प्रत्येक टास्कमध्ये म्हणा किंवा इतर घरातल्या इतर गोष्टींमध्ये जीव ओतून काम करायचं आहे. मला त्याचा प्रवास भयंकर आवडलाय. तो ज्या पद्धतीने घुसायचा किंवा ज्या पद्धतीने त्याने जे काही केलेलं आहे जीव ओतलाय त्याने तर तो आहे तेवढं डिझर्विंग आहे. नक्कीच. आता जीव ओतून तुम्ही बोलत होतात की तुम्ही सुद्धा टास्कमध्ये 100% देत होतात. हो. तुमचा जीव ओतत होता तिकडे ते दिसत होतं प्रेक्षकांना. कारण कुठल्याही ग्रुपमध्ये असेल तरी 100% सागर दादा त्या ग्रुपसाठी खेळतो हा. ज्या ग्रुपमध्ये हो, जातोय. मी ज्या- हे दिसत होतं. हा. मला तेच विचारायचं आहे की म्हणजे बाहेर आधी बिग बॉसचा गेम बघितला होता का? आणि हे टास्क झाल्यानंतर आता घरी वहिनींनी काही कॉम्प्लिमेंट वेगळी काही दिली का हे सगळं बघून? नाही मी बिग बॉस नाही बघायचो. जेवढं बघितलं ते घरच्यांमुळे बघितलं. घरच्यांनी लावलंय म्हणून मी बघितलंय. तेवढंच बघितलं होतं. घाबरायचो मी ह्या शोला. पण हा म्हणजे कॉम्प्लिमेंट म्हणजे फार मोठी कॉम्प्लिमेंट. म्हणजे मी 85 दिवस राहिलो हे फारच मोठं आहे माझ्यासाठी. आणि घरच्यांना वाटलं होतं महिन्याभरात तुम्ही परत या. पण 85 डेज शेवटी यार थोडंसं राहिलं अशी खंत आहेच मला. ओके. बरं तन्वीबद्दल काय सांगाल? कारण तुम्ही तिला सपोर्टही करताना दिसलात किंवा तिला नॉमिनेटही करताना दिसलात. सो कशी आहे नक्की ती? आणि ती स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे हे प्रत्येक वेळी बोललं जातं. होय आहेच. मी हे कसं अमान्य करायचं. तिने वेळोवेळी प्रूव्ह केले स्वतःला. स्ट्रॉंग आहेच होतीच. जीव ओतून खेळणं विशाल सारखेच जीव ओतून खेळायची. कुठलाही टास्क असा नव्हता की कुठलंही काम त्या घरातलं कुठलंही काम असं नव्हतं की ती मनापासून करत नाहीये. तिला माहितीये हा गेम आहे. तो जिंकायची जिद्द आहे तिच्याकडे. आणि ती तिच्या व्यवस्थित तिच्याच पद्धतीने ती खेळते. मला बरं वाटतं. बरं आता शेवटला जे राडा झाला होता बिग बॉसच्या घरामध्ये तुम्ही सोडवताना होतात म्हणजे दोघांच्या मध्ये तुम्हीच एकटे होतात. हा. सो काय सांगाल की ते कितपत योग्य वाटलं तुम्हाला? कारण अयोग्य होतं. ते खरंच भयंकर. दिसताना ते विचित्रच दिसत होय होतं. ते विचित्र होतं. ते अयोग्यच होतं. विशाल तिकडे चुकला हे मी तेव्हा पण सांगितलं होतं त्याला समजवताना. हो मला हे पटलेलं नाही आहे हे स्वतःच मी सांगतो. मला नाही पटलं. विशालची ती मूव मला नाही पटली. तुमचं आणि सचिन दादाचं सुद्धा कनेक्शन खूप आहे. सुंदर होतं. हो. आणि खूप मस्त म्हणजे दोघांचं. आणि इव्हन राधा पण होती हा. तिचंही खूप सुंदर हा. होतं. सगळ्यात जास्त कोणाला मिस केला होता हे बाहेर गेल्यावरती? सचिनला. राधा तर खूपच लवकर गेली. मग पहिली तीच गेली. 2 आठवड्यांचं साथ होतं. पण मला भयंकर आवडायची. आणि मी आठवण पण काढायचो राधाची खूप वेळा की मला राधाची आठवण येते यार. जी छान आम्ही दोघं छान गप्पा मारायचो. छान मजा करायचो आम्ही दोघं. पूर्ण सीझनभर मला तिची आठवण आली. मी नाही म्हणणार नाही. पण सचिनला खूप मिस केलं मी. बाहेर आल्यावरती कोणाला सगळ्यात आधी भेटायला आवडेल जे घरात आहेत त्यांच्यापैकी? घरात आहेत हो. अनुश्रीला. का मला 10 वेळा तेच विचारताय यार. अनुश्रीला. ओके. विशाल अनुश्री. अच्छा. आणि बाहेर निघाल्यांपैकी जे आता बाहेर अरे आहे? यार तेच सचिनला भेटायचं. कालच माझं बोलणं झालं सचिन बरोबर. सचिन रोशन आणि करण आता एकत्र आहेत हो. त्याच्या गावी.
काहीतरी कुठलं तरी प्रोजेक्ट करतायत, ते शूट करतायत. कालच मला त्याने सांगितलं की अरे आम्ही तिघं इकडे आहोत म्हणून. अरे यार म्हटलं भेटतो, म्हटलं भेटेन, लवकरच भेटेन त्यांना. बरं सागर दादा, मी काही नावं घेतो, त्यांना काय सल्ला द्यावा असं तुम्हाला वाटतं? असं तुम्हाला सल्ला देणारा मी कोण आहे? तरी सुद्धा राखी. ए बाई बस कर. बरं, राखीची एंट्री झाल्यानंतर वेगळाच माहोल होता आणि तुमच्या घरी सुद्धा ती म्हणजे हो, आहे आवडीची सगळ्यांची. खूप. सो काय सांगाल की तिच्या येण्याने किती गेम पलटलाय? अरे मला तिची एंट्री झाली आणि मला माझी फॅमिली आठवली. म्हटलं यार सोनाली सही असती ना तर आता ते बघतील तर त्यांना मजा येईल की राखी आली. यार मला त्यांचेच चेहरे आले आणि राखी आली याचा अर्थ समजून जा की आता घरात काय होणार आहे, राडे केवढे राडे होणार आहेत हे समजून जा. याची तयारी केली होती मनाची. बरं, ती एंटरटेनमेंटचा पॅकेज आहे Package, आहे complete. आणि बरंच म्हणजे आदळआपट सुद्धा करत असते आणि तेवढंच गेम सुद्धा म्हणजे सगळं दिसत असतं. राखीची दुसरी बाजू किती किती जणांपर्यंत पोहोचले मला नाही माहित. खूप प्रेमळ आहे, छान आहे व्यक्ती. ओके. रेवा. रेवा चुलबुली आहे. खरंच आवड आहे, स्माईल. मला आवडते ती. ओके. पण आवडत असून म्हणजे सागर दादा तिला नॉमिनेट करताना दिसत होता प्रत्येक वेळेला. हा, तिला कळतच नव्हतं का करते तिची कारण जर तुम्ही नीट ऐकलीत तर कळतच नव्हती की काय कारण आहे, जे निकषात बसतंय का नाही बसत. आत्ता शेवटचं नॉमिनेशन तिचं पण नाही, पण मला करायचं म्हणून मी करते असं बोलली आहे ती. नाही, मला करायचं म्हणून मी करते. अरे हे काय कारण आहे का करायचं म्हणून करते? पण ते मला तिचं जे काही आहे ते आवडायचं खूप. ओके. विशाल. विशाल मित्र, जिगरी. ओके. दीपाली. दीपाली दीपाली मैत्रिणी यार, म्हणजे आधी पण होती. गेमसाठी मी थोडी मैत्री बाजूला ठेवली, पण शेवटपर्यंत राहील ती यापुढे पण. राकेश. मोठा भाऊ. तन्वी. तन्वी प्लेयर, गुड प्लेयर. ओके. थँक्यू सो मच सागर दादा आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल. जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल, कारण त्यांनी एवढं तुम्हाला सपोर्ट केला. हो, त्या काय सांगू, तुम्ही जे 85 दिवस मला तुम्ही आतमध्ये ठेवलं, तुम्ही मत देत राहिलं, मला ते अनुभवता आलं. जो काही अनुभव घेतला मी तो ग्रेट होता माझ्यासाठी, आणि हा अनुभव तुमच्यामुळे मला घेता आला त्यासाठी खूप खूप थँक्यू सो मच. थँक्यू दादा, आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.